चीननं नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केली आहे। या बॉम्बच्या स्फोटानंतर 1000 डिग्री सेल्सिअसहून अधिक तापमान एवढी उष्णता निर्माण होते आणि सर्वच परिसर जळून खाक होतो। या बॉम्बचं वजन केवळ 2 किलो आहे। या बॉम्बच्या यशस्वी चाचणीमुळे चीननं आपली क्षमता सिद्ध केली, महासत्तेच्या दिशेनं मोठं पाऊल टाकल्याचं मानलं जातंय। मुळातच भविष्यामध्ये तैवानशी संबंधित असो किंवा साऊथ चायनाशी संबंधित त्याचा अमेरिकेशी मुकाबला होऊ शकतो आणि त्यावेळेस भविष्यातल्या युद्धांसाठी चीन अशा प्रकारची तयारी करतोय। 7 डोमेन्स ऑफ वॉरफेअरमध्ये ऑलरेडी चीननं घोडदौड सुरू केलेली आहे आणि त्यात अशा प्रकारचा नॉन न्यूक्लिअर हायड्रोजन वॉरफेअरशी संबंधित एक महत्त्वाचं शस्त्र, महत्त्वाचा बॉम्ब बनवणं म्हणजे नक्कीच चीनची महासत्ता बनण्याकडे वाटचाल आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। अणुबॉम्बपेक्षाही हायड्रोजन बॉम्ब शक्तिशाली असल्यामुळे भारतासाठी ही भविष्यात संभाव्य धोका मानला जातोय।